side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. हॅलो नमस्कार, कशा आहात सगळेजण? आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल. तर सगळी कामं आवरलेली आहेत, म्हणजे स्वयंपाक झालेला आहे, कपडे मशीनला लावलेले आहेत आणि आजचा वार सांगितलं, आजचा वार गुरुवार आहे, प्लस आज अमावस्या पण आहे, म्हणजे दीप अमावस्या आहे आणि आजपासून श्रावण स्टार्ट झालेला आहे. तर कशा पद्धतीने मी पूजा केलेली आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे शेअर केलेलं आहे. आणि त्या पुढची जी कामं आहेत, म्हणजे गुरुवार आहे, उपवास आहे, त्यामुळे शेंगा मी भाजत ठेवलेल्या आहेत. शेंगा भाजलेल्या आहेत आणि लोखंडी तवा असल्यामुळे ना गॅस बंद केला तरी पण प्रोसेसिंग थांबत नाही, थोडा वेळ आणखी ते भाजत राहतील. तर तोपर्यंत कपडे धुवून झालेले आहेत आणि कपडे मी घालत आहे इकडं रूममध्ये. कारण काय, जोरदार पाऊस सुरू आहे, म्हणजे 2-3 दिवस झालं पाऊस अजिबात थांबलेला नाही, दररोज पाऊस आहे आणि त्यामध्ये गाराची हवा पण असते आणि कपडे मशीनमधनं अगोदर ड्राय होऊन येतात आणि जर मी बाहेर तारावरती टाकले तर परत हे ओले होतील, हडकणार तर नाही, परत ओले होतील. म्हणून मी सगळे कपडे इथंच टाकले चेअरवरती आणि फॅन ऑन केलेला आहे. बेडशीट मात्र मी बाहेर टाकलेला आहे, म्हणजे पाऊस म्हणजे एक बारीक 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 थेंब म्हणतात ना, दिसत पण नाही तशी थेंब आहेत आणि थंड अशी हवा आहे. मला वाटलं जे जाड कपडे आहेत ते उलट भिजणार आहेत, म्हणजे थंड धरणार आहेत, म्हणून आतमध्ये टाकलं. बेडशीट एक बाहेर टाकलेलं होतं, पण ते पण नंतर पाऊस आला, मला कळालं नाही, आतमध्ये कामात होते मी आणि एकतर समजत पण नाही पाऊस आलेलं. म्हणजे गावाकडे कसं पत्राची घरं असतात, आवाज येतो लगेच, इथं आवाज वगैरे काहीच येत नाही, त्यामुळे समजलं नाही मला. बेडशीट पूर्ण भिजून चिम्म झालेलं होतं. तर तेव्हा वाटलं मला सगळे कपडे आतमध्ये घातलं तेच ठीक झालेलं आहे, कारण फॅनच्या हवेने ते अर्धवट हाडकलेले पण आहे. तर शेंगा तरी भाजलेले आहेत. आता मी इकडं करत आहे शेंगदाण्याचे लाडू. तर गूळ इकडं मी मागवलेले आहे 2 किलो. हे छोट्या छोट्या जे ढेपा आहेत असं छान असतं हे गूळ. तर असंच मी एक 4-5 ढेपा आणून ठेवणार आहे, कारण जे 20 किलो गूळ आम्ही एकत्र आणलेलं होतं, एकच ढेप होती ती आणि ती पूर्ण खराब झालेली आहे. मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे, बुरशी आलेली होती त्याला. नंतर मी असं 2-2 किलो किंवा 4-5 किलो असंच मी छोट्या छोट्या ढेपा मागवणार आहे. म्हणजे हे गूळ डब्यात ठेवण्याऐवजी आपण फ्रीजमध्ये ठेवलं तरी पण चालतं. ते गूळ मी डब्यात भरून ठेवलेलं आहे, थोडंसं मी इकडे लाडूसाठी काढून ठेवलेलं आहे. शेंगदाणे भाजून मी वाटण करून ठेवलेलं आहे भाजीला टाकण्यासाठी, तेच मी कूट घेणार आहे. तर वेगळे शेंगदाणे मी भाजलेले नाही आहेत, तेच कूट घेऊन थोडंसं गूळ टाकून मी लाडूचं मिश्रण तयार करणार आहे, थोडंसं तूप वगैरे टाकून. म्हणजे गुरुवारी लाडू बनतात. आणि इकडं हे घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं, म्हणजे मला आज लोणी पण काढायची आहे. तांब्यात टप्प भरलेला आहे, म्हणजे 2-3 दिवस झालं काढावं म्हणते, पण या कामामध्ये होत नाही, वेळ भेटतच नाही, दिवस कसा जातो कळतच नाही या कामामध्ये. म्हणजे जेव्हा पाऊस पाणी असतं त्यावेळेस तर एक्स्ट्राची कामं असतात, ते कपडे बोललेत, हे आहेत, ते तिथं घाला, हे इथं वाळू घाला सुरू असतं, त्यामुळे ना ते कामच थोडीशी वाढलेली होती. म्हणजे परत आज अमावस्या, तर मॉर्निंगपासून धावपळ सुरूच आहे. तर आता थोडीफार मी कामापासून फ्री झालेली आहे, पण दुपारी ना थोडीशी जे एक्स्ट्राची कामं असतात ते मी आवरत असते, जसं की लोणी काढणं, काही आता आपली कामं जे असतात मागं पडतात ते कामं मी दुपारच्या वेळेत आवरत असते. म्हणजे यावेळेस सगळी कामं आवरली जातात, कोणी डिस्टर्ब करत नाही, मग आपण निवांत आपली कामं मग नवून करतो. तर इकडे शेंगदाणे जे म्हणजे कूट जे आहे ना, त्यामध्ये थोडंसं गूळ टाकलं, 2 चमचे तूप टाकलेलं आहे, मिक्सरला मी फिरवलं, म्हणजे छान ते एकजीव झालेलं आहे. आता याचे लाडू ओढून घेऊया, बघू शकता एकदम छान टेस्टी लाडू बनतात, एकदम पेड्यासारखा टेस्ट येतो. जेव्हा आपण शेंगदाण्याचे लाडू बनवतो ना, म्हणजे एक म्हणतात की आम्हाला आवडत नाही ते लाडू अजिबात, पण आपण चूक कुठं करतो, शेंगदाणे मोठे मोठे ठेवतो. शेंगदाणे अजिबात मोठे ठेवायचे, एकदम बारीक पूड करायची याची आणि मग नंतर गूळ आणि तूप टाकून एक वेळा मिक्सरला फिरवायचं, छान एकजीव होतं आणि एकदम पेड्यासारखा याचा टेस्ट येतो. तिकडं फक्त 4च लाडू मी बनवले, जास्त नाही बनवलेले आहेत. आणि आता श्रावण सुरू झालेला आहे, तर खूप साऱ्या ताईंचे उपवास पण असतील, म्हणजे आमचे पण राहतात, पण पूर्ण महिन्याचा उपवास मी करत नाही आहे. आठवड्यामध्ये फक्त 1-2-3 वारच जेवण आम्ही करतो, बाकीचे सगळे उपवास असतात, पण पूर्ण महिना काही मी करत नाही. म्हणजे खूप सारे ताई श्रावण महिना पूर्ण उपवास धरतात, तर त्यांच्यासाठी सांगत आहे हे लाडू वगैरे बनवून ठेवा, म्हणजे आपल्याला ही कामं तर चुकणार नाहीत, एनर्जीची गरज आहे. तर लाडू वगैरे बनवून ठेवलं तर आपल्याला भूक लागली तेव्हा एक लाडू खाल्लं आणि परत मग फुल एनर्जी येते. म्हणजे गुळाचे लाडू छान पण असतात. तर इकडे लाडू वगैरे बनवून मी ठेवलेले आहे. थोडंसं गूळ मी ते मिक्सरच्या ह्याच्यावरच ठेवलेलं आहे, म्हणजे थोडंसं पाणी सुटलेलं आहे त्याला, तर वेगळे एका वाटीत काढून ठेवणार आहे. त्या गुळात मी मिक्स केलेलं नाही आहे, म्हणजे पाणी पडलेलं असावं त्यावरती, त्यामुळे ते तसं झालेलं आहे. तर असं आता मी इकडे लोणी काढत आहे. तर बघू शकता तांब्यात टप्प भरलेला आहे. तर सगळंच मी ही साय काढून घेतलेली आहे, कारण हे मिक्सरचं भांडं मोठं आहे, म्हणजे फायबरचं आहे, छान आहे. यामध्ये लोणी निघतं, म्हणजे निघत आहे का नाही ते पण दिसतं. साय पूर्ण काढलेली आहे आणि यामध्ये मी टाकलेलं नॉर्मल पाणी, म्हणजे गार वगैरे पाणी मी घेतलेलं नाही, कारण वातावरण थंडच आहे, त्यामुळे फ्रीजमधलं पाणी मी घेतलेलं नाही आहे. हंड्यातलं नॉर्मल पाणी घेतलेलं आहे आणि इकडं हे मिक्सर मी चालू केलेलं आहे. तर ही लोणी यायला जास्त वेळ लागणार नाही, अगदी मिनिटामध्ये लोणी निघते. तर इकडं मला वाटलं थोडंसं पाणी टाकण्याची गरज आहे.
आहे. म्हणजे अगोदरच मी खूप सारं टाकलेलं नव्हतं, कारण जास्त पाणी झालं तरी पण ते बाहेर उडून येतं, म्हणून थोडंच टाकलेलं होतं. नंतर मी आणखी थोडंसं पाणी टाकलं, म्हणजे लोणी निघत नसली ना थोडंसं पाणी टाकून आपल्याला परत हे मिक्सर म्हणजे फिरवायचं आहे, पटकन लोणी येते. तर आणखी थोडंसं पाणी टाकलेलं आहे, म्हणजे 2-3 वेळा मी थोडं करून पाणी टाकलेलं आहे. परत मी मिक्सर चालू बंद केलं, म्हणजे थोडंसं लवकर हे लोणी निघतं. तर बघू शकता इकडे झटपट लोणी निघालेलं आहे, म्हणजे दिसत आहे भांड्यातनं. फायबरचं भांडं असल्यामुळे लोणी निघालं का नाही ते समजते इथंच. तर काढून ठेवलेलं आहे. इकडे शेंगा वगैरे मी वेगळ्या भांड्यात काढून ठेवते आणि संग मी लोणी इकडं कढाई ठेवणार आहे, म्हणजे तूप बनाय ठेवणार आहे. तूप संपलेलं आहे आणि मला उद्या बनवायचे आहेत रव्याचे लाडू, परत शेंगदाण्याचे लाडू. जसं मी तुम्हाला म्हणलेलं आहे की आम्ही 15 दिवसाचा टूर आहे आमचा. तर सोबत नेण्यासाठी काय करायचं, म्हणजे रव्याचे लाडू बनवणार आहे, उपवास असल्यामुळे शेंगदाण्याचे लाडू पण मी बनवणार आहे, परत चिवडा बनणार आहे. आणखीन मी काय रेसिपी करते तेच विचार करते की काय करायचं, म्हणजे 15 दिवसासाठी काय टिकून राहतं त्या हिशोबाने मी करणार आहे. तर तूप तर लागणारच होतं मला, तर मला आज हे काढून घ्यायचं, कारण परत मग नंतर घाई गडबड सुरू होते, मग काहीच होत नाही, आवरावर होत नाही आणि अशा कामाला थोडासा वेळ जास्त पण लागतो. तर इकडे बघू शकता लोणी निघालेले आहे. तर एका पातेल्यात मी सगळंच काढलं ताकासहित. आता लोणी काढून घेते आणि ताक मी शेरूला टाकत असते. आणि शेरूची तब्येत ठीक नाही आहे आजकाल, काय झालं त्याला काय माहिती, सर्दी झालेली आहे असं वाटत आहे, पावसात भिजतो त्यामुळे तब्येत ठीक नाही, काहीच खात नाही शेरू. तर त्याला दूध आणि भाकर मी आज सकाळी टाकलेलं होतं, आता पण दूध टाकणार, म्हणजे ते सुद्धा खात नाही. मला वाटतं काहीतरी त्याच्या नरड्याला त्रास होत आहे, गिळता येत नाही आहे, सर्दीमुळे होत असेल त्याला. तर आता हे ताक वगैरे मी टाकणार आहे. जे लोणी कळलेलं असतं ना ते निघतं शोधल्यानंतर, ते पण शेरू खूप आवडीनं खातो, त्याला टाकता येईल. तर इकडे पूर्ण लोणी काढून घेतलेले आहे आणि लोणी धुवून घेतलेले, म्हणजे जे आंबटपणा वगैरे असेल सगळा निघून जातो. आणि इकडं लोणी कढाई ठेवलेली आहे. जोपर्यंत लोणी कढत आहे तोपर्यंत मी इकडे हे मिक्सरचं जे भांडं आहे ती धुवून घेते. तर इकडे जे ताक आले त्यामध्ये थोडंसं विरजण टाकून मी ठेवलेलं आहे, म्हणजे यामध्ये आंबटपणा नाही, फक्त साय मी जमा करून फ्रीजमध्ये ठेवत असते, त्यामुळे आंबटपणा नाही, म्हणून थोडंसं मी दही टाकून ठेवलेलं आहे, विरजत राहील ते, म्हणजे नंतर शेवलाच टाकणार आहे. आणि हे जे मिक्सरचं भांडं आहे, म्हणजे हे जे फायबरचं भांडं आहे ते असंच धुता येणार, त्यामध्ये पाते जे आहेत ना खूप दाटसर आहेत, व्यवस्थित धुता येणे, हाताला लागतं ते, आणि थोडंसं चिकटपणा असल्यामुळे निघणार पण नाही. तर मी काय केलं, थोडंसं कोमट पाणी केलेलं आहे, लिक्विड टाकलेलं आहे यामध्ये, कोमट पाणी आणि लिक्विड टाकून एक वेळा मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे, म्हणजे जे हे चिकटपणा आहे पूर्ण स्वच्छ होतो. तर अशाच पद्धतीने धुवत असते मी, म्हणजे एकदम सोपी पद्धत आहे. आपण हाताने धुवत बसली तर निघणार नाही, गार पाणी टाकल्यानंतरही ते निघणार नाही आहे. तर इकडे मिक्सर वगैरे सगळं पुसून मी ठेवून देते, तोपर्यंत इकडे तूप पण बनवून तयार होईल. कमी गॅस ठेवलेला आहे आणि माझी कामं इथं चालू आहेत, म्हणजे बाहेर गेली की विसरते मी, दूध ठेवलं तूप ठेवलं, करपून गेल्यानंतर आतमध्ये येते, म्हणजे कसा काय विसर पडतो काय माहिती. तर इकडे बघू शकता हे मिक्सरचं भांडं स्वच्छ झालेलं आहे. आता थोडंसं पाणी टाकून मिसळून घेतलेलं आहे आणि कॉटनच्या कपड्यानं पूर्ण पाणी पुसूनच मी ठेवून देते, म्हणजे या वस्तू आणण्यासाठी जितकी मेहनत घेतो ना ठेवण्यासाठी आपल्याला थोडीशी मेहनत घ्यावी लागते, तेव्हा ज्या सगळ्या वस्तू व्यवस्थित राहतात. तर इकडे सगळे मी स्वच्छ केलेलं आहे आणि कॉटनच्या कपड्यानं पूर्ण पाणी पुसून ठेवणार आहे. आणि इकडे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, ते पण मी म्हणजे भांड्यात अशा वस्तू मी मिक्स करत नाही आहे, कारण फुटायची पण भीती असते. आणि इकडे गॅस मी एकदम कमी केलेला आहे, म्हणजे माझं लक्ष तुपाकडे आहे, म्हणजे ते करपून गेलं होतं 1-2 वेळा, त्यामुळे मी जेव्हा तूप ठेवते ना त्यावेळेत मी खूप लक्ष देते, म्हणजे किती मेहनत असते याच्या मागं. एक 10-15 दिवस आपण ती साय जमा करतो आणि ती साय म्हणजे काढतो, त्याची लोणी काढतो, त्यामध्ये खूप सारी मेहनत लागते. आणि ते तूप करपल्यानंतर मग काय त्याचं काय मतलब राहणार आहे, किती जीव खालीवरी होणार आहे. माझं ते करपून गेलं ना, आणि 1-2 वेळा झालेलं पण आहे. तेव्हा मला 2-3 दिवस ना, मला खरं सांगते, मला जेवणसुद्धा जेवावंसं वाटलं नाही, मला अन्नसुद्धा गोड लागत नव्हतं. म्हणजे मला ते एकच इतकं मी मेहनत केलेली, सगळं नुकसान झालं, सगळं वेस्ट गेलं, हेच माझ्या डोक्यात चालत होतं. तेव्हापासून मी खूप लक्ष देते, कारण होतं असं घरामध्ये छोट्या मोठ्या गोष्टी होतच असतात. तर ते मिक्सरचं भांडं ठेवलेलं आहे, लाडूही खाल्लेला आहे मी संग, म्हणजे एनर्जीची गरज आहे. कामं तरी खूप सारी आहेत, आपल्याला 5 मिनिटे बसायला भेटत नाही, घरची कामं इतकी असतात, त्यामुळे काहीतरी खात राहते मी. उपास असला तरी पण मी उपाशी राहत नाही, शेंगदाण्याचे लाडू बनवून ठेवते गूळ टाकून मी, किंवा फ्रूट खाते, किंवा दही, ताक, दूध, चहा हे तर चालतच असतं. आणि शेंगा पण इकडे भाजलेल्या आहेत, काही शेंगा मी खाल्लेले, चोपट खूप सारं पडलेलं आहे. तर आता किचन मी स्वच्छ करून घेते. आता बनवायचं आहे मला प्रसाद, म्हणजे कामं करताना इव्हनिंगचे 5 वाजलेले आहेत. आता दीपकचा फोन आला होता, म्हणजे व्हिडिओ कॉल केलेला होता, आणि व्हिडिओ कॉल केल्यानंतर कुठली कामं करता आपल्याला बोलता येत नाही, हातात फोन घेऊनच बोलावं लागतो. तो दाखवत होता तिकडचं सगळं वातावरण कसं झालेलं आहे, खूप पाऊस आहे तिकडे मिरजला, तेच दाखवत होता. मग मी खूप पाऊस आहे इकडे, 2-3 दिवस झाला पाऊस आहे, नाहीतर इतके दिवस तिकडे पण गरमी खूप होती. आता इकडे पण पाऊस चालू झालेला आहे, तिकडं पण पाऊस चालू झालेला आहे, तेच दाखवत होता. तर त्याला एक अर्धा 1 तास मी दीपकला व्हिडिओ कॉलवरती बोललेले आहे, कारण असं फक्त व्हॉईसवर आपल्याला बोलायचं असलं, व्हॉईस कॉल जेव्हा येतो तेव्हा आपण कामं आवरतही बोलू शकतो, पण जेव्हा व्हिडिओ कॉलवरती बोलायचं आहे तर सगळी कामं जिथल्या तिथं ठेवून आपल्याला हातात मोबाईल घेऊन ते बोलायचं असतं. तर असं दररोज काही व्हिडिओ कॉलवरती दीपकला बोलणं होत नाही, खूप दिवसाच्या नंतर आज केलेलं आहे. असा म्हणजे व्हॉईस कॉल दररोजच करत असतो, म्हणजे दीपकला बोलून छान वाटतं. कितीही कामाचा गोंधळ असो, दीपकला बोललं नाही थोडा वेळ मला खरंच छान वाटतं. म्हणजे मुलं जेव्हा दूर असतात आपण, म्हणजे असं वाटतं ना की खूप एकटेपणा जाणवतो आणि दुःख पण खूप होतं, पण जेव्हा दीपकचा फोन येतो ना त्यावेळेस मग छान वाटतं.
तर इकडं तूपही आता कळलेलं आहे आणि छान गार झालेलं आहे, म्हणजे गार होऊन परत ते घट झालेलं होतं जोपर्यंत की मी कामं आवरत होते. तर परत मी गरम केलं आणि ह्या अगोदर मी शोधून काढलेलं आहे. म्हणजे आता याच कढईमध्ये मी भाजी बनवणार आहे. आता याला क्लीन वगैरे केलेलं नाही आहे. आणि हे जे निघालेलं आहे ना आता शोधल्यानंतर ते मी शिरोळा टाकते. खूप आवडीनं खात असतो तो. तर इतकं तूप निघालेलं आहे, म्हणजे 10-12 दिवसाचं. आजकाल दूध व्यवस्थित येत नाही त्यामुळे जास्त तूप होत नाही. तर अगोदर मी दाखवायचे तुम्हाला पूर्ण अर्धा किलो तूप व्हायचं एका वेळेचं, पण दूध तितकं व्यवस्थित येत नाही, साय पण तितकी व्यवस्थित येत नाही आहे त्याला. तर असं जितकं निघालं शोधून ठेवलेलं आहे. आता इकडे मी काढत आहे भाज्या, म्हणजे खिचडी तयारी करायची आहे. थोडंसं लवकरच लागते. मी टायमिंग सांगितलं तर आता इव्हनिंगचे 5:30 वाजलेले आहेत आता, आणि हे निघतात 6:30 वाजता घरातनं. मग येईपर्यंत मला सगळी तयारी करायची. खिचडी बनवायची असते, प्रसाद डब्यात भरून ठेवायचा, परत इथं आरतीची सगळी तयारी करायची, आणि यांच्यासाठी पाणी वगैरे गरम करून ठेवायचं, कपडे काढून ठेवायचे. हे ते खूप सारं असतं. आल्यानंतर काहीच घेणार नाही, सगळं हातात लागतं त्यांच्या. त्यामुळे येईपर्यंत सगळी तयारी मला करायची असते, आणि संघ रात्रीचा स्वयंपाक मला करायचा आहे. ते इकडं बटाटा घेतलेला, हिरवी मिरची घेतलेली आहे, आणि शिमला मिरची घेतलेली आहे, टोमॅटो घेतलेला आहे. सगळं मी पाण्यात टाकून ठेवलेलं आहे, म्हणजे धुवून घेणारी. भाज्या मी यावेळेस धुवून ठेवल्या आहे. जेव्हाही मी फ्रीजमध्ये भाज्या लावते धुवून ठेवत असते, पण काही गडबड खूप त्यामुळे मला झालं नाही आहे. तर आता जेव्हाही मला बनवायचं त्याच वेळेत मी धुवून घेत आहे. तिकडं कोथिंबीर, हिरवी मिरची सगळं मी चिरून ठेवलेलं आहे, आणि ही जी भाज्या मी पाण्यात टाकलेली ते पण मी सगळ्या चिरून घेते. म्हणजे तयारी झाली की खिचडी बनवायला जास्त वेळ लागणार नाही आहे. आणि बाकीची कामं तर आहेत. विचार करते आता काय करायचं, म्हणजे आता न्यायचं तर काय करायचं, कशी पॅकिंग करायची, ते डोक्यात विचार चालू आहेत. कुठेतरी जायचं म्हटलं खूप टेन्शन असतं. सगळी जिम्मेदारी आपल्यावरती असते ना, त्यामुळे. तर इकडं बटाटा मी साल काढून घेतलेले आहे, आणि सगळ्या भाज्या धुवून घेतलेल्या आहेत. तर चिरून घेऊया. आणि आता तरी खूपच जोरदार पाऊस सुरू झालेला आहे. तुम्ही म्हणत होता ताई स्वयंपाक का दाखवते, थोडंसं बाहेरचं वातावरण दाखव, गेटच्या बाहेरचं दाखव. तर गेटच्या बाहेर गेलं तर मग ते कसं दाखवणार, खूप चिखल होतं, त्यामुळे मी बाहेर जात नाही जास्त, आणि बाहेर काही कामंही नसतात. तर कधीतरी मी तसा पण व्हिडिओ करेन जेव्हा वातावरण ठीक झालं. तुम्ही म्हणता की कधीतरी छतवरती जा, तिथला व्हिडिओ बनव, छत तुझी बघायला आम्हाला खूप आवडते. तर हो, वरती काय मी झाडं तर लावलेली नाही आहेत, म्हणजे मला कधीतरी जाणं होतं, कारण घरची कामं इतकी असतात. तुम्ही बघू शकता, 2 मजली जिना चढत मी जाईन तर खाली यायलाही वेळ लागतो. म्हणजे ही सगळी कामं माझी जिथल्या तिथं राहून जातात. खूप सारी छोटी मोठी कामं होऊन जातात, त्यामध्ये वेळ काढणं खूप कठीण आहे. दीपक असेपर्यंत दररोज मी वरती जायचे, कारण तो घेऊन जायचा टाईम काढून. मम्मी आता ही टायमिंग आपली वरती जायची, म्हणजे त्याने एक टाईम फिक्स केलेलं होतं. 6 वाजले की दीपक घरी यायचा, कुठं का असे ना घरी यायचा, आणि मम्मी थोडा वेळ वरती चल, म्हणजे तुला योगा करण्याची खूप गरज आहे. मी म्हणत होते या कामातच आपला योगा होतो दीपू, माझा खूप योगा होतो, तरी पण म्हणतो मम्मी थोडंसं चालणं खूप गरजेचं आहे आपल्या शरीरासाठी, म्हणून तो वरती घेऊन जायचा. म्हणजे बाहेर आम्ही कुठेही जात नव्हतो, फक्त वरती जायचं आणि वातावरणाचा एन्जॉय घ्यायचा, आणि थोडंसं चालायचं वरती, म्हणजे आपलं माइंड पण फ्रेश राहतं. बरोबर होतं दीपक, पण दीपक गेल्यापासून मी वरती माझं जाणं होतच नाही. दिनेशलाही वेळ राहत नाही. दिनेश कॉलेजून येतो लगेच पप्पाकडे जातो तो पण, त्यामुळे त्याच्याकडे तितका वेळ नसतो, आणि मला एकटीला वरती जावं असं वाटत नाही, त्यामुळेही मी जात नाही आहे. तर असं इकडं सगळ्या भाज्या मी चिरून घेतलेल्या आहेत. कुकरमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे, मोहरी, जिरं, कढीपत्ता टाकला, आणि जी भाज्या चिरलेल्या सगळ्या भाज्या टाकलेल्या आहेत मी, आणि अद्रक लसणाची थोडीशी पेस्ट टाकलेली आहे. म्हणजे असं टाकलं खूप उडतं ते, तर इथे खूप साऱ्या भाज्या म्हणून मी थोडीशी टाकली, टेस्ट छान येतो. परतून घेतल्यानंतर मी टमॅटो टाकलेला आहे. आता टाकूया काही सुके मसाले. तर इथं अर्धा चमचा हळदी पावडर, आणि 1 चमचा धना पावडर, आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे, कारण हिरवी मिरची पण मी यामध्ये ॲड केलेली. आणि हो, खडे मसाले पण मी टाकलेले आहेत, म्हणजे जसं तेजपत्ता, लवंग, इलायची आणि दालचिनी हे सगळं टाकलेलं आहे. म्हणजे प्रसादात ही खिचडी बनत आहे, त्यामुळे मी थोडेसे खडे मसाले टाकले. तसं तर यांना आवडत नाही, तरी पण मी थोडेसे टाकले, फ्लेवर छान येतो. यांना देते वेळेस मी सगळे मसाले येचून काढते आणि मग देत असते. तर इकडे थोडासा गरम मसालाही टाकलेला आहे, चवीपुरतं मीठ टाकलं, आणि या पाण्याला उकळी यायचा वेट करूया. उकळी आल्यानंतर मी धुवलेले तांदूळ टाकलेले आहेत, थोडीशी मुगाची डाळ टाकलेली आहे, टेस्ट छान येतो खिचडीला, आणि कुकरला 2 शिट्या करून घेतल्या. बघू शकता एकदम परफेक्ट खिचडी बनवून तयार झालेली आहे. म्हणजे प्रसादाचं जेही बनवतो ना आपण, खरंच त्यामध्ये एक वेगळाच टेस्ट येतो. तर इकडं खिचडी बनलेली आहे. आता लगेच मी डब्यामध्ये इकडे भरत आहे, म्हणजे डबा क्लीन करून घेतलेला आहे. टायमिंग सांगितलं आता 6, 6:15 वाजलेले आहेत. तर आतापर्यंत बऱ्यापैकी कामं मी आवरली, थोडीशी पॅकिंग केली, म्हणजे तिकडे नेण्यासाठी सवळं वगैरे सगळं मी काढून ठेवलं, तेल, वाती, अगरबत्त्या सगळं मी इकडे बांधून ठेवलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि हे जे डब्बा आहे आता खिचडीचा, हे मी एका कवरमध्ये घातला, आणि कवर उचलून असंच पिशवीमध्ये ठेवते. तर इथं मोठ्या आकाराची पिशवी भेटली, केव्हापासून शोधलं, धुवून ठेवलेले पिशव्या भेटतच नव्हत्या, तर त्यामध्येच मी पॅक करून ठेवलेले. आणखी नाही आलेले नाही, ते येतील इतक्यामध्ये, म्हणजे टायमिंग झालेलीच आहे. इकडं शेरूला मी दूध टाकलेलं आहे, म्हणजे काहीच खात नाही. बघू शकता त्याची अवस्था कशी झालेली आहे, म्हणजे 2-3 दिवस झालं काहीच खात नाही शेरू, काय झालं काय माहिती. तर थोडंसं दूध टाकलेलं आहे, आणि इकडं आज दूध आलेलं नाही आहे. मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे. आज दूधच आणून दिला नाही ते भैया, त्यांचा नंबर पण नाही विचारण्यासाठी.
तर आत्ता यांना म्हटलं तर येते वेळेस दुधाचं पॉकेट घेऊन आलेलं आहे. तर दूध मी गरम करायला ठेवलेलं आहे, कारण आज मला दुधाचा चहा भेटलाच नाही. डोकं पण खूप दुखत आहे, सवय झालेली आहे ना त्यामुळे. तर दूध अगोदर मी गरम करायला ठेवलं आणि यांना चहा बनवून देते. हे जातील गॅरेजला नाही, साईबाबांच्या मंदिरला जातात. गॅरेजला पण तेच तोंडात येत आहे. तर आता संग मी इकडे भाजीची तयारी करत आहे. आज बनवणार आहे शेवग्याची आमटी. तर इकडे जी खिचडी आहे मी प्रसाद पॅक केला आणि थोडीशी राहिलेली होती कुकरमध्ये, तसंच कुकर उचलून खाली ठेवलेलं आहे. आणि शेवग्याची भाजी मी बनवते, त्यासाठी आपल्याला मसाला तयार करायचा आहे. आणि सुकं खोबरं संपलेलं होतं. तर येत्या वेळेस हे दुधाचं पॉकेट आणि खोबरं सगळं घेऊन आलेलं आहे. तर खोबरं खूप सारं आणलेलं आहे. काय झालं ना, गेल्या वेळेस खोबरं पावसाळ्या दिवसामध्ये खराब होत्यात अशा वस्तू. मी डब्यात ठेवलेलं होतं आणि तिथंच ती बुरशी आलेली होती, नंतर मी टाकून दिलं. तर यावेळेस मी फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे, म्हणजे जास्त दिवस ते टिकून राहावं, बुरशी येणार नाही आणि त्याचा वास वगैरे येणार नाही. छान आहे, काळ्या पाटीचं खोबरं आहे, छान असतं तेल. आणि एक वाटी मी इकडे घेतलेली आहे. म्हणजे याचे म्हणजे हे जे काय म्हणतात मसाला, हे मी तयार करून ठेवते एक 10-15 दिवसाचा. जेव्हाही घाई गडबड आहे त्यावेळेत आपल्याला पटकन ते भेटून जातं. हे मसाला बनवून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं, म्हणजे खोबऱ्याचं जे वाटण आपण करतो ना ते खूप लवकर खराब होतं. फ्रीजमध्ये ठेवलं काही होणार नाही, एक 10-15 दिवस, महिना 2 महिने आपण ठेवू शकतो. तर इकडं खोबऱ्याचे तुकडे करून घेतले छोटे छोटे मी, आणि यामध्ये शेंगदाणे आणि खोबरं मी वाटून ठेवणार आहे. म्हणजे जेव्हाही शेवग्याची आमटी आपल्याला बनवायची आहे ना त्यावेळी ते वाटण टाकून बनवायचं, खूप छान टेस्टी बनते. तर खोबरं मी अगोदर वाटलं, पण खोबरं व्यवस्थित वाटतच नव्हतं आणि जास्तही मी घेतलेलं होतं. मिक्सरचं भांडं छोटं आहे. तर मी काय केलं, नंतर यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं वाटण टाकलेलं, म्हणजे शेंगदाणे आता मी भाजून घेतलेले नाही आहेत, थोडंसं जास्तच मी वाटण करून ठेवलं होतं. मॉर्निंगलाचे लाडू पण बनले आणि आता मी या खोबऱ्यामध्येही टाकलेलं आहे आणि वाटलेलं बघू शकता, एकदम छान असं बारीक वाटलेलं आहे. आता तर एका वेगळ्या भांड्यात काढून ठेवूया आणि एका मोठ्या डब्यामध्ये काढून मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे, म्हणजे खूप दिवस टिकून राहतं. म्हणजे अशा वस्तूंना अगोदरच करून ठेवणं खूप गरजेचं आहे, जेव्हा घाईगडबडे पटकन आपल्याला भेटून जातं. यामध्येच आपल्याला वेळ जास्त लागतो. तर इकडं सगळंच मी वाटण केलं आणि डब्यात भरून ठेवणार आहे. तर कशा पद्धतीने शेवग्याची आमटी बनवली नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर बघा. बाय बाय.